नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज आहे अक्षय तृतीया. सगळ्यात आधी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त. असं मानलं जातं की या दिवशी आपण जे काही चांगलं काम करतो त्याचा क्षय कधीच होत नाही. रोजची सकाळची सुरुवात ही लवकरच होते, पण सणवार असलं की त्याचा उत्साह हा वेगळाच असतो. आणि त्यातल्या त्यात आज अक्षय तृतीया. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साग्र संगीत अशी माझी पूजा वगैरे असते. तसं मी पितरांची पूजा किंवा सेवा वगैरे करत नाही आजच्या दिवशी. माझे सासू-सासरे गावाकडे त्या सगळ्या विधी करतात. त्यामुळे मी इथं जेवढ्या शक्य होतील तेवढ्याच विधी करते. आणि दरवर्षीच मी तुमच्यासोबत अक्षय तृतीयेचं रुटीन शेअर करते. ज्या पूर्वीपासून मला फॉलो करतात त्यांनी माझ्या आधीचे पण व्हिडिओ बघितलेले आहेत. अक्षय कलश वगैरे मी दर अक्षय तृतीयेच्या वेळेस भरत असते. ज्यावेळेस अडचण नसते त्यावेळेस नक्कीच भरला जातो, कारण यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट येते, सुख-समृद्धी येते. काही चांगल्या गोष्टी केल्या तर आपोआपच चांगल्याच गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो. आणि बघा, आज रविवार होता त्यामुळे सगळे झोपलेले होते. सकाळी लवकर उठून आवरायचं होतं, पण सगळेच झोपलेले असल्यामुळे घर आवरता येत नव्हतं. त्यामुळे मग आता असं झालं होतं, की कधी एकदाचे उठतात ते, कारण आज नेमकी कामवाली बाई पण सुट्टीवर गेली होती. आणि सणावाराच्या वेळेस कामवाली बाई जर सुट्टीवर असेल ना, तर खूप खूप हाल होतात. म्हणजे सगळं घरातलं जर एकटीच घरामध्ये एक व्यक्ती करणारी असेल ना, तर तिच्यावरतीच सगळी जबाबदारी असते. पूजा वगैरे करणं, घरातील स्वयंपाक, मुलांचं बघणं. आणि जर एकत्र कुटुंबात तुम्ही बघायला गेलात ना, तर एकत्र कुटुंबामध्ये सगळी कामांची विभागणी होते. त्यामुळे जर आपण स्वतंत्र राहतो याचा अर्थ आपल्यावर काही जबाबदारी नाही असं नाही. कधी आजारपण वगैरे असली तरी देखील आपल्याला सुट्टी नसते. उठून आपल्याला काम करावंच लागतं. आज तर रोजच्या रुटीन व्यतिरिक्त एक्स्ट्राची पण कामं होती, पण काही कामं मी काल रात्रीच करून टाकली होती. म्हणजे जसं की भांडी वगैरे रात्रीच धुवून ठेवली आणि पुरण वगैरे शिजवून ठेवलं. आमटीसाठी लागणारं जे पाणी असतं, आपण जे पुरणाचं पाणी काढून ठेवतो बाजूला, ते काढून ठेवलं. मसाला वगैरे वाटून ठेवला, म्हणजे माझं काम खूप सोपं होईल. कारण रोज कामवाली बाई येते, ती सकाळी आदल्या दिवशीचे भांडे घासते. पण जर मी भांडी तशीच ठेवली असती, तर मला ती आत्ता घासावी लागली असती. मग सणावाराच्या दिवशी अजून उशीर. त्यापेक्षा म्हटलं रात्रीची कामं आपण रात्रीच उरकून टाकूयात, म्हणजे सकाळी आपल्याला निवांत आपलं जे रुटीन आहे, ते फॉलो करता येईल. आता सणवार म्हटलं की रांगोळी ही आलीच. दारासमोर सुंदर अशी रांगोळी काढल्याशिवाय सण साजरे केल्यासारखे वाटतच नाही. तर हे सुंदर असे पॅचेस आहेत, त्यानी मी रांगोळी काढलेली आहे. आणि हे जे लक्ष्मीची पावलं दिसताय ना, तर ते म्हणजे प्रिंटेड आहे. प्रिंटेड रांगोळी आजकाल सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. म्हणजे कधी-कधी काय होतं, पिरियड्स वगैरे असतात किंवा आपण गावाला जाणार असू, त्यावेळेस अंगणामध्ये रांगोळी नसेल तर अंगण खूप सुनं वाटतं. त्यामुळे मग मी ही रांगोळी मागवली होती. आणि मध्ये मी गावाला गेले होते त्यावेळेस देखील मग अशी रांगोळी दारात असेल ना, तर तर अंगण जे आहे ते सुशोभित वाटतं. आता रांगोळी मला उत्तम काढता येते. मला रांगोळीची आवड देखील आहे. पण रोजच अशी रांगोळी काढणं शक्य होत नाही, कारण खूप धावपळीचं रुटीन असतं. मुलांचे डबे असतात, मिस्टरांचं ऑफिस असतं आणि माझीही इतर बरीचशी कामं असतात. त्यामुळे नाही होत पॉसिबल. पण सणावारांना आवर्जून अशी मोठी रांगोळी मी काढत असते. सगळं आवरून अंघोळ वगैरे केली आणि मस्त मला तयार व्हायचं होतं. आज हे इयर कप मी घातले होते. सणावारांच्या निमित्तानेच मी साडी नेसते, कारण सणवार जे आहेत ते आपल्याला एक बळ देत असतात. कारण थकलेल्या मनाला आणि थकलेल्या शरीराला एक ऊर्जा या सणावाराच्या निमित्तानेच मिळते. तसं तर रोजची देवपूजा आपण करतच असतो, पण सणावारांच्या निमित्ताने इतरही स्तोत्र मंत्र असतील किंवा इतर विधी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये होतात. त्यामुळे मन कसं प्रसन्न होतं. याआधी ना मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं, की आपली देवपूजा कोणालाही दाखवू नये वगैरे. तर त्यावरती ना मला 1-2 कमेंट अशा आल्या, की तुम्ही स्वतःच देवपूजा दाखवत हा व्हिडिओ बनवताय आणि मग तुम्ही कसं काय दुसऱ्यांना सांगू शकता, की तुमची देवपूजा दाखवू नका. तुम्ही देवपूजेचा व्हिडिओ करू नका किंवा दाखवू नका, असं तुम्ही ओरली पण सांगू शकले असते. तुम्ही तुमची देवपूजा काय दाखवता? तर मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, की कोणाला जर तुम्हाला मोटिव्हेट करायचं असेल, कोणाला काही शिकवायचं असेल, म्हणजे एखादी पूजाविधी तुम्ही शिकवताय व्हिडिओच्या माध्यमातून, कशी करावी वगैरे. तर त्यामुळे तुम्हाला दोष लागत नाहीत. आणि कधी-कधी काय होतं, ओरली सांगण्यापेक्षा कधी-कधी आपण ज्यावेळेस पूजाविधी करून दाखवतो ना, ती जास्त इफेक्टिव्ह वाटते. म्हणून मग ती पूजाविधी असेल किंवा इतर कोणतंही रुटीन असेल, तर ते प्रत्यक्ष शेअर केलं तर तेवढंच ते छान वाटतं आणि तुम्हाला ते आवडतं. बाकी काहीच नाही. आता हेही रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते, तर थोड्या-थोड्या क्लिप्स मी दाखवल्या. कारण अक्षय तृतीयेची माहिती सांगण्यासाठी मला जो व्हिडिओ करावा लागला. मग मी प्रत्यक्ष घरामध्ये ह्या सगळ्या पूजाविधी करते की नाही हे तुम्हाला सांगणं किंवा दाखवणं मला गरजेचं वाटतं. म्हणून मग रुटीनच्या व्हिडिओमध्ये मग मी थोड्या-थोड्या क्लिप्स घेत असते. याचा अर्थ मी जेव्हा सेवा करत असते तेव्हा मी ते शूट केलेलं नाहीये. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण बऱ्याचशा मैत्रिणी त्याला निगेटिव्हली घेतात.
कसं आहे, आपण जेव्हा पनीरची भाजी कशी बनवावी यावरती व्हिडिओ बनवते. तर तो ओरली दाखवला तर तो इफेक्टिव्ह बनेल, की जेव्हा आपण भाजी बनवतोय त्यावेळेस केलेला व्हिडिओ जास्त इफेक्टिव्ह बनेल हे तुम्हीच सांगा. त्यामुळे मग कधी-कधी असे रुटीनचे व्हिडिओ बघून पण बऱ्याचशा मैत्रिणींना छान वाटतं, की तुमच्या घरातलं रुटीन वगैरे शेअर करा ताई. अशा कमेंट येतात, खूप दिवस झाला तुमचा व्लॉग बघितलाच नाही. आणि मलाही हे रुटीनचे व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत शेअर करायला खूप आवडतं. पण नेहमीच ते पॉसिबल होत नाही. जेव्हा शक्य होईल तेव्हा मी ते शेअर करत असते. इतर वेळेस जे सणावारांचे व्हिडिओ असतात किंवा सणावारांविषयीची माहिती असते ती मी शेअर करते. त्यामध्ये पण कमेंट येतात, की "ताई तुम्ही प्रत्यक्ष करून दाखवा." म्हणजे तुम्ही कोणताही उपाय करताय किंवा कोणतीही सेवा करताय तर ती तुम्ही प्रत्यक्ष करून दाखवली ना मग ती जास्त इफेक्टिव्ह वाटते. म्हणून मग मी देवपूजा असेल, देवपूजा कशी करावी, देवघरातील पूजेची मांडणी कशी करावी किंवा उंबरठ्याची पूजा कशी करावी, यावरचे व्हिडिओ जे आहेत ते डिटेलमध्ये समजावून सांगण्यासाठी प्रत्यक्ष त्या करतानाचेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तर आजचं माझं उंबरठ्याचं वगैरे पूजन झालेलं आहे. बाहेर मी जे धूप वगैरे दाखवते ना, ते झाड म्हणजे कुबेर प्लांट ज्याला म्हणतो ना आपण, त्याला मी नेहमीच असं धूप वगैरे दाखवते कारण ते लक्ष्मीचं रोप मानलं जातं आणि ते माझं खूप आवडीचं आणि खूप बहरून आलेलं रोप आहे आणि मला ते गिफ्ट मिळालं होतं. तर रांगोळी वगैरे आजची तुम्ही बघू शकताय. खूप प्रसन्न वाटतं असं रुटीन असेल ना, पण रोज या गोष्टी करणं शक्य होत नाही. त्यामुळे सणावारांच्या निमित्ताने आपण करतो आणि त्यावेळेस ना एक वेगळीच ऊर्जा आपल्या घरामध्ये येते, आपण असं काही केलं तर. आणि नक्कीच प्रत्येकाने उत्साहानेच या सगळ्या गोष्टी करायला हव्यात. पूजेचं सगळं आवरून घेतलं. आज रविवार होता त्यामुळे फारशी घाई नव्हती. आता सगळं मी स्वयंपाकघरातलं आवरून घेणार आहे. आधी सांगितलं तसं बरीचशी पूर्वतयारी मी केली होती, पण तरी देखील मुलांना नाश्त्याला वगैरे करून द्यायचं होतं. अजून मी चहा वगैरे घेतलेला नव्हता. म्हटलं पूजा वगैरे करून घेऊ, कारण दूध पण आलं नव्हतं. रोज अगदी सकाळी 6च्या आधीच ते घराबाहेर पडतात. त्यामुळे निवांत असं आम्हाला दोघांना बसून चहा घ्यायला सुद्धा वेळ नसतो आणि घरी यायला देखील त्यांना उशीर होतो. कारण आम्ही केलेली नवीन सुरुवात. आता काही नवीन सुरुवात करायची, नवीन बिझनेस स्टार्टअप करायचा, तर स्वतःला झोकून द्यावं लागतं आणि मग अशा वेळेस एकमेकांना आपण जो वेळ देतो ना, त्यामध्ये देखील आपल्याला कॉम्प्रोमाईज करावं लागतं. पण ठीक आहे, आपल्या स्वतःच्या, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठीच आपण मेहनत घेत असतो, त्यामुळे एवढं तर चालतंच. पण कधी-कधी सुट्टीच्या दिवशी असं वाटतं, की थोडा वेळ अगदी 10-15 मिनिटं का असेना, दोघांनी मिळून बोलावं, गप्पा माराव्यात. तर चहा वगैरे घेतला. त्यानंतर मग माझी पूर्वतयारी आधी सांगितल्याप्रमाणे मी करून ठेवली होती. पुरण वगैरे करून ठेवलं, तर भज्याचं वगैरे भिजवून ठेवलं आणि आता आमटी करायची होती. तर लगेचच मी तयारीला लागले. स्वयंपाक करून घेतलेला बरा, कारण मग मला थोडंसं रात्री यांच्यासोबत बसून काही प्लॅनिंग करायच्या होत्या. कारण आता येणारं जूनमध्ये जे अकॅडमिक इयर आहे, त्यासाठी आम्हाला प्लॅनिंग करायची होती. आज हे तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये पुढे बोलणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सणवार म्हटलं की आपला पुरणावरणाचा स्वयंपाक असतो. अक्षय तृतीया म्हटलं आणि पुरण आणि आमरस नाही असं होणारच नाही. आता प्रत्येक भागामध्ये स्वयंपाकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. काही ठिकाणी म्हणजे पुरी आणि आमरसाचा बेत असतो. काही ठिकाणी म्हणजे आमच्या विदर्भामध्ये पुरणाची पोळी, आमरस असा बेत असतो. मग आता जेव्हा तुम्ही पितरांची सेवा करता ना, तेव्हा पितरांसाठीचं जे ताट तयार करतात त्यामध्ये सगळेच पदार्थ असतात. अगदी चटण्या, कोशिंबीर म्हणजे सगळं साग्र संगीत पितरांच्या सेवेसाठी आपल्याला पात्र जे आहे ते तयार करावं लागतं. पण मला आता पितरांची सेवा मी इथं करत नाही. आमच्या सासूबाई गावाकडे करतात, तर त्या सगळंच करतात तिथे. त्यामुळे मी इथं फारसं करत नाही. पण आपल्या मुलाबाळांना सणांची म्हणजे ओळख असावी, आपल्या सणावारांना काय केलं जातं म्हणून इथे देखील मी जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करते. आता त्या तिथे करतात म्हणून मी इथे करायचं नाही असं नाही. तर मी इथे पुरणाचाच बेत करते. कारण आमच्या घरी सगळ्यांनाच पुरण आवडतं. खूप जणांच्या घरी असं असतं, की गोड फारसं आवडत नाही. त्यातल्या त्यात पुरण खूप जणांना आवडत नाही. पण आमच्या घरी अगदी सासऱ्यांपासून, माझ्या मिस्टरांपासून, माझ्या मुलांना सगळ्यांना आम्हाला पुरण खूप आवडतं. तसंही गुढीपाडव्याला मी श्रीखंड पुरीचा बेत केला होता. होळीला मागे पुरण झालं होतं. आता अक्षय तृतीयेला मी केलं आणि पुढच्या महिन्यात बघा अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यामध्ये पुरणाचा स्वयंपाक होणार नाही असं होणारच नाही. आपण जे अधिक महिन्यामध्ये धोंडे करतो, त्यामध्ये पुरण घातलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे धोंडे भरून नैवेद्यामध्ये रोज देवांना अर्पण केले जातात. आणि नेमका अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना यावेळेस ना वैशाख महिन्यात आलाय वाटतं. म्हणजे मे महिन्यात तो सुरू होणार आहे आणि जूनच्या 15 वगैरे तारखेला तो संपणार आहे. आधी जो धोंड्याचा महिना आला होता तो श्रावणात आला होता. त्यावेळेस तर खूप खूप सेवा आपण केलेल्या आहेत. महादेवांची सेवा असेल किंवा इतर सेवा ज्या आहेत कारण अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. त्यामुळे त्या महिन्यामध्ये जेवढी जास्तीत जास्त भगवान श्री हरिविष्णूंची सेवा उपासना करावी तेवढं कमीच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का? फार काही नाही झालं तर नामस्मरण करायचं.
असो, अधिक महिन्यामध्ये काय सेवा करायच्या वगैरे त्याच्यावरचे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करतच राहणार आहे. पण आता नैवेद्य वगैरे तयार झाला. आता माझ्याकडे हे चांदीचं केळीचं पान आहे. खूप वर्षापूर्वी मी घेतलं होतं आणि नैवेद्यासाठी मी ते वापरत असते. तर सगळा नैवेद्य तयार केला. यामध्ये सगळंच बसेल असं नाही, छोट्या-छोट्या पुरणाच्या पोळ्या मी तयार केल्या होत्या. चांदीची वाटी ज्यामध्ये आहे त्यामध्ये मी सार, ज्याला आपण आमटी म्हणतो, तर ते ठेवलेलं आहे. आंबे आहेत, आमरस आहे, भजे, कुरडई वगैरे असा नैवेद्य साधा सोपा मी देवांना अर्पण केला आणि मुलांनी देखील तो आनंदाने खाल्ला. आता पुरणाचा स्वयंपाक म्हणलं की दोन्ही टाईमचा होऊन जातो. कारण भाजी वगैरे भरपूर बनवलेली असते, त्यामुळे भात पण लावला होता जास्तीचा, जेणेकरून रात्री फक्त गरमागरम पोळ्या वगैरे टाकल्या की होऊन जाईल. पण पोळ्याही आज जास्त झाल्या होत्या, त्यामुळे संध्याकाळी फारसं काम मला उरलं नाही. तर नैवेद्य वगैरे अर्पण केला. आम्ही सगळ्यांनी जेवणं वगैरे केली. मस्त झोप घेतली. आज खरं तर मूव्ही बघायला जायचं होतं. पण ते टाळलंच. थोडासा आराम वगैरे केला आणि आम्ही जी नवीन सुरुवात केलेली आहे ना, त्याबद्दलची माहिती पण तुमच्यासोबत आता मी थोडक्यात शेअर करते. तर नमस्कार सर्वांना. मागच्या वर्षी अक्षय तृतीयेला आम्ही एक सुरुवात केली होती, त्याबद्दलची माहिती मला तुम्हाला सांगायची आहे. तसं तर मी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून काय सुरुवात केलेली आहे ते सांगितलेलं आहे. पण प्रॉपर अनाउन्समेंट जी आहे लाँग व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि आम्हाला जे यश मिळालेलं आहे त्याबद्दलची पण माहिती सांगायची होती. तर तुम्ही आधीपासून मला ओळखता, जुन्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा जुने जे माझे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना माहिती आहे की आमची दोन्ही मुलं NDAची तयारी करत होते. त्यातला एक मुलगा जो आहे तो आमचा SPI म्हणजे छत्रपती संभाजीनगर, म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद येथे SPI नावाचं गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट आहे. तिथे तो लागला होता, म्हणजे नंबर लागला होता त्याचा. तर तिथे NDAची तयारी करून घेतात. तर ती तयारी केल्यानंतर त्यांनी NDA 2 वेळा रिटर्न क्लिअर केलेली आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू जेव्हा होता तेव्हा तो कॉन्फरन्सपर्यंत गेला होता आणि लास्ट राऊंडला तो आऊट झाला 2 वेळा. तर ज्या इन्स्टिट्यूटला तो होता SPIला, तर त्या SPIला फक्त 60च मुलं घेतली जातात आणि पूर्ण महाराष्ट्रातून तिथे एंट्रन्स एक्झाम द्यायला मुलं येतात आणि उर्वरित जे मुलं असतात ते मग घरूनच तयारी करतात किंवा इतर इन्स्टिट्यूटमधून करतात. पण जेवढं SPIचं महत्त्व आहे तेवढं अदर इन्स्टिट्यूटला नाही आहे. पण तोच SPIचा स्टाफ जो आहे तो घेऊन मी एक नवीन सुरुवात केली होती. म्हणजे आम्ही दोघांनी आम्ही एक गुरुकुल डिफेन्स अकॅडमी नावाची संस्था सुरू केली होती, ज्यामध्ये आम्ही ज्या मुलांना देशसेवेमध्ये जाण्याची, देशसेवा करण्याची इच्छा आहे त्या मुलांसाठी आम्ही NDAची तयारी करून घेतो. आणि मागच्या वर्षी जी सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे 22 मुलं होते आणि 2 मुली होत्या आणि आता ती संख्या अजून वाढलेली आहे. त्याचबरोबर आम्ही आत्ता नुकतंच एक एंट्रन्स एक्झाम घेतली, SPIची एंट्रन्स एक्झाम. त्यामध्ये देखील आम्हाला यश मिळालं. तर यशाबद्दलचं सगळं डिटेल्स किंवा या म्हणजे संस्थेबद्दलची माहिती माझे मिस्टर तुम्हाला सांगतील. नमस्कार. SPI सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट ही फक्त आता महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी संस्था नसून ही भारतातली पण सेकंड थर्ड नंबरची संस्था आहे की जी NDAचा सगळ्यात बेस्ट रिझल्ट देणारी संस्था झालेली आहे. त्यामध्ये आमचे चिरंजीव पण होते. 2दा NDAची रिटन एक्झाम क्लिअर केली आणि SSBमध्ये कॉन्फरन्स आउट झाले 2ही वेळा. एकदा बँगलोरला झाली त्याची कॉन्फरन्स, एकदा जालंधरला झाली. आता आम्ही संचालिका आहेत देशमुख मॅडम. त्यांनी त्यांच्या एक आयडियातून गुरुकुल डिफेन्स अकॅडमी सुरू झाली. SPI ही 1977 मध्ये सुरू झालेली संस्था आहे. जवळजवळ 12-13 हजार मुलं तिथली एंट्रन्स देतात. त्यापैकी 300 बॉईज हे रिटन थ्रू एंट्रन्स एक्झाम इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होतात आणि 150 गर्ल्स या इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होतात. जे मुलं इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालेले आहेत त्यापैकी 60 मुलं ही बॉईज हे यांचं NDAचं प्रिपरेशन छत्रपती संभाजीनगरला होतं आणि 30 गर्ल्सचं नाशिकला होतं. आता यावर्षी आम्ही गुरुकुल डिफेन्स अकॅडमीमध्ये SPIच्या एंट्रन्स एक्झामची तयारी करून घेतली. त्यामध्ये आमच्याकडे 20 स्टुडंट, फर्स्ट इयर आहे, 20 स्टुडंटची बॅच होती. त्यापैकी एक मुलगा आणि एक मुलगी इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झाले. आता 2-3 दिवसांमध्ये त्यांचे इंटरव्ह्यू होतील आणि आमची जी फर्स्ट बॅच आहे ज्यामध्ये 22 स्टुडंट, 22 बॉईज आहेत, 4 गर्ल्स आहेत. या हे आता येणाऱ्या 13 सप्टेंबरला NDAचा आमच्या गुरुकुल डिफेन्स अकॅडमीची पहिली बॅच NDAचा अटेम्प्ट देईल. आमच्याकडे शिकवणारा स्टाफ हा अत्यंत NDAसाठी अनुभवी असलेला स्टाफ आहे.
सगळे स्टाफ मेंबर हे मागच्या 8-9 वर्षापासनं मोठमोठ्या इन्स्टिट्यूटला त्यातला मॅक्झिमम स्टाफ हा SPIला पण शिकवतो. तो स्टाफ आपल्या अकॅडमीला शिकवतो. त्यामुळे नक्कीच आपल्या पाल्याला इथे NDAची तयारी करणारे विद्यार्थी किंवा पालक हे खूप जागरूक असतातच. नक्कीच आपण आपल्या शहरातल्या किंवा छत्रपती संभाजीनगरमधल्या डिफरंट अकॅडमीजला व्हिजिट करूनच आपण ॲडमिशन निश्चित करतात. पण एक व्हिजिट आमच्याही अकॅडमीला द्यावी, की जेणेकरून आपल्याला आमच्या अकॅडमीमध्ये एक्झॅक्टली कसा प्रोग्राम रन होतो, हा माहिती होईल. आणि कोणत्याही अकॅडमीचं यश हे शिक्षकांमुळे आहे. आज काय झालेलं आहे, की CBSE स्कूल असेल किंवा कोचिंग क्लासेस असेल, इथं स्टाफ फ्लक्च्युएशन खूप आहे. एखादं चांगलं पॅकेज मिळालं तर स्टाफ सारखा बदलत राहतो. गुरुकुल डिफेन्स अकॅडमी ही शिक्षकांनी सुरू केली असल्यामुळे इथे स्टाफ फ्लक्च्युएशन हा प्रकारच नाही आहे. तोच स्टाफ तुम्हाला तोच अनुभवी स्टाफ तुम्हाला पूर्ण वेळ तोच स्टाफ शिकवायला असणार. त्यामुळे एकदा नक्कीच व्हिजिट करावी आणि अर्थात तो निर्णय तुमचा असतो, की तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यावी. पण इथून तुम्ही काहीतरी चांगली माहिती घेऊन जाल. म्हणजे तुमच्या मुलांना इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल सोडून जर डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये येण्याची इच्छा असेल, तर नक्कीच तुम्ही गुरुकुल डिफेन्स अकॅडमीचा विचार करावा. आणि आपल्या पाल्यासाठी तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, जे 10th पास आउट झालेले आहेत, तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आमचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद. जय जय हिंद. हिंद.